हॅलो. नमस्कार. मी फरताडे ग्रामसेवक, ग्रामपंचायत नवीन चांदगाव येथून आपले समर्थ पंचायत पोर्टल जे आहे त्याचं ते रजिस्ट्रेशन एक डेमो टाकत आहे किंवा डेमो तयार करत आहे. ह्याच्यामध्ये युजर आय डी आणि पासवर्ड जे आहेत ते आपले ग्राम स्वराजचे घ्यायचे आहेत. आणि ते युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर युजर आय डी पासवर्ड इथं कॉपी पेस्ट केल्यानंतर हे जे कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड 9C हा टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर इथं लॉग इन बटनवर क्लिक केलं असता आपल्याला पुढील विंडो सेट द फायनान्शियल इयर हा येणार आहे. यामध्ये आपल्याला फायनान्शियल इयर आहे तशी एक सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर सेट द प्रोफाईल केल्यानंतर आपल्याला एकूण हे 6 टॅब दिसेल. त्यामध्ये एक नंबर टॅब आहे तो जो टॅब आहे तो पंचायत UPI ID फॉर रजिस्ट्रेशन. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर ग्रामपंचायत, मॉडिफाय फ्रीज अकाउंट आणि व्ह्यू द फ्रीज अकाउंट असे 2-3 ऑप्शन मिळतात. पैकी ऑलरेडी मी रजिस्टर पंचायत केले आहे तर ते रजिस्ट्रेशन टॅब इथं आहे. रजिस्ट्रेशन टाकत असताना आपल्या बँकेचा स्क्रोल प्रिंट करून आणला की त्यावरती त्यावरती UPI ID आणि QR कोडच्या खाली UPI ID लिहिलं आहे. ते त्याच्यावरचा QR कोडचा UPI ID, अकाउंट होल्डर जे आपलं स्क्रोल असेल त्याप्रमाणे बरोबर टाकणे, अकाउंट नंबर स्क्रोलवरून टाकणे, IFSC कोड त्यावरून टाकणे. आणि ते केल्यानंतर 20 ते 40 KB रेंजमध्ये जी इमेज आहे ती इमेज चेंज करून घेणे. आणि ती इमेज चेंज केल्यानंतर ती इमेज इथून ब्राउज करून ती इमेज आपल्या कॉम्प्युटर जी आहे ती आपल्याला आपल्या इथून अशा पद्धतीने अपलोड करायची आहे. आणि त्याच्यानंतर हे रजिस्टर ग्रामपंचायत आहे. ऑलरेडी मी आता ग्रामपंचायत माझी रजिस्टर केलं आहे त्यामुळे आता मी काही डबल रजिस्टर करत नाही. त्याच्यानंतर आपण पुढे जर गेलो मॉडिफाय आणि फ्रीज जर करायचं म्हणलं ते अकाउंट आहे तर साधारणपणे मॉडिफाय मीच अकाउंट अपलोड केल्यामुळे तिथं मॉडिफाय फ्रीजच्या परमिशन नसतील असं वाटतं की काही परमिशन त्यांनी काही दिलेली नाही. त्याच्यानंतर टॅब आहे व्ह्यू द फ्रीज द पंचायत अकाउंट. आपण जे अकाउंट भरलं आहे ते अकाउंट फ्रीज झालं का नाही हे आपल्याला जर बघायचं असेल तर ते आपल्याला हे इथं जी पासबुकाप्रमाणे नाव टाकून अकाउंट नंबर IFSC कोड हे सगळं टाकून UPI कोड वगैरे टाकून रजिस्ट्रेशन करतात आणि ते फ्रीज करतात. इथपर्यंत हे वर्कआउट होत आहे सध्या. याच्यामध्ये अजून सुरुवात असल्यामुळे अजून तालुका जिल्हा वगैरे ह्या गोष्टी येत नाहीत. तर याच्यामध्ये अजून सिटीजन रजिस्ट्रेशन एक महत्त्वाचं आहे. पण सिटीजन रजिस्ट्रेशन करताना असताना त्याच्यामध्ये तालुका जिल्हा वगैरे हे ऑप्शन नाही आल्यामुळं आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ठीक आहे, थँक्यू. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या टप्प्यात आपल्या सूचनेप्रमाणे आपल्याला समर्थ पंचायत पोर्टलचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर ती प्रक्रिया इथं माझ्या माहितीप्रमाणे पूर्णत आहे. थँक्यू.